जय श्रोत्यांनो, आजच्या आपल्या इंटरव्ह्यू सेशनमध्ये आपण फातिमा दीदी यांना आमंत्रित केलं की ज्यांचं मुंबई पोलीसमध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांच्या आत्ताच निवड यादीमध्ये नाव आलेलं आहे. तर त्यांच्या संदर्भामध्ये थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊया की त्यांनी कसा हा यशाचा प्रवास गाठला. तर दीदी, तुमचं स्वागत आहे आणि अभिनंदन तुमचं सर्वात प्रथम. धन्यवाद. तर मला पहिला प्रश्न आहे, तुम्हाला असं विचारतो की ज्यावेळेस तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत होता तर त्यावेळेस तुमची काय स्ट्रॅटेजी होती? स्ट्रॅटेजी म्हणजे म्हणलं अभ्यास करावा, या 6 महिन्यातच आपल्याला म्हणजे यश भेटावं असा अभ्यास केला. पण काय रुटीन काय होतं तुमचं, सकाळी क्लासेस पासून ते संध्याकाळी? रुटीन सकाळी 6 ते ग्राउंड होतं 8:30 पर्यंत. मग म्हणजे रेडी होऊन मग 10:30 ला लेक्चरला जायचे. अच्छा. मग 11 पासून 3:30 नाही तर 4 पर्यंत लेक्चर चालू होतं. मग तिथून घरी आल्यावर परत फ्रेश होऊन परत अभ्यासाला बसायचे. परत 1-2 कामं करून परत मग फ्रेश होऊन परत अभ्यासाला रात्री बसायचे. छान. म्हणजे खूप तुम्ही संघर्षातून यश प्राप्त केलेलं आहे. अशी आम्हाला माहिती मिळाली की तुम्ही ग्राउंडमध्ये गोळा फेकीमध्ये 12.5 मीटरपर्यंत गोळा फेकला. त्यावेळेचा काय अनुभव होता तुमचा, कसं वाटलं? म्हणजे मी इकडं ग्राउंडला डेमोला आउट ऑफ टाकलेला, पण तिकडं गेलाच नाही, 12च गेला. तसं तर जात होता, तिकडे गेला. पण का असं काय होतं? काय तुमचा कॉन्फिडन्स लो झाला? कॉन्फिडन्स लो झाला ना. अच्छा. तर मला आणखी एक प्रश्नाचं उत्तर द्या की ज्यावेळेस तुम्हाला हे संपादन झालं तर त्यावेळेस तुमची काय प्रतिक्रिया होती? पहिली रिॲक्शन काय होती आणि तुमच्या घरच्यांची पण काय होती? पहिलं मला वाटलं मी डायरेक्ट सिलेक्ट झाले, त्यामुळे म्हणजे असं शॉक बसला. म्हणून त्यांनी कळलं हा माझ्या प्रयत्नातून पण यश भेटलं मला. अच्छा. आणि मम्मी पप्पांची काय रिॲक्शन होती? मम्मी पप्पा त्यांना वाटतच होतं म्हणजे ही भरती व्हावी. अच्छा. म्हणून त्यांच्या इच्छेवर आपण म्हणजे उतरली. अच्छा, म्हणजे त्यांचं पाठबळ होतंच. हा, त्यांचं होतं. त्यांच्या मेहनतीचं आणि तुमच्याही मेहनतीचं खूप कौतुक. तुमच्या मेहनतीला पण सलाम आहे आणि त्यांच्याही मेहनतीला सलाम आहे. तर तुम्ही कोणत्या प्रकाशनाची पुस्तकं वापरली? मी 24/500, परत सह्याद्रीचा तुकडा, सतीश शिंदेची पुस्तकं. अच्छा अच्छा. आणि फास्ट ट्रॅक. अच्छा. म्हणजे या पुस्तकातून तुम्हाला बऱ्यापैकी फायदा झाला की लेखी परीक्षेत मार्गदर्शन मिळालं. तर तुम्ही पुढचं तुमचं ध्येय काय असणार आहे आता, की बाबा तुम्ही या पदावर गेलेलाच आहात, तर जनसेवा करत असताना की पुढचं ध्येय काय तुम्ही ठेवणार आहे? की PSI वगैरे होणार की काय, यावरच ठेवणार आहे? आता चांगला अभ्यास करून कमी वयातच आता PSI होण्याची म्हणजे इच्छा ठेवली आता. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. श्रोत्यांनो, 19व्या वर्षामध्येच त्यांनी आता कॉन्स्टेबल पदावर नियुक्ती झालेली आहे मुंबई पोलीसमध्ये. महाराष्ट्र दलामध्ये ते आता सेवा करणार आहेत. तर त्यांच्या भविष्यासाठी आपण खूप खूप शुभेच्छा देऊया. आणि एक शेवटचं सांगा मला की तुम्ही आता तुम्हाला पाहून बऱ्याचशा मुली प्रेरक होतील, मोटिवेट होतील. तुम्ही त्यांना काय सांगताल की कसा अभ्यास करावा, काय करावं? मी त्यांना म्हणते की जर तुम्ही एक जर ध्येय ठेवलं ना त्याच्यावरच कायम राहा. म्हणजे ती देणार तर ती म्हणजे असं म्हणजे प्युअर म्हणून द्या, एकातच लक्ष देऊन. अच्छा, म्हणजे एकाच गोष्टीवर फोकस करून आपण म्हणजे एक ध्येय ठेवलं तर निश्चितपणाने यश मिळेल. ओके, थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला तुमचे छोटंसं मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.